आता हे तरुण कोण आम्हाला म्हणतात, ओ महाराज मी साधू लोक काय सांगता हो राजे, लोक चंद्रावर चालले ते मी घोंगड्यावर जा. तुम हमको मत सांगो, तुम हमको सांगोच मत, तुमको अटी जाना पडेगा. खरं लई काळ बदलला महाराज, एवढा काळ बदलला. आता पहिले महाराज पोळी भेटे ना, आता भाकर भेटत नाही. पहिले गुळाचा प्या लागे, आता गुळाच्या मागायला तर जाऊजागी झाली. अमृत टी आता गुळावर आलो. म्हणजे इमानदारी सांगा, पहिले लग्नात बाहेर जात काय आजी, पहिले लग्नात बाहेर जात काय? हा नाही बापा लांडेचं काय जातच ना लग्नात, अशा दोन पोरी पाठव. आता माझ्या पोरीचं लग्न झालं, मी 8 गाड्या लावल्या, 8 गाड्यात काय कोण बसले गाडी माणसं खाली कधी झाले. तू बैस, तू बैस, तू बैस, तू बस ना. मग तटी गेली की तेरशाच तालात त्या. तो नवरदेव म्हणते मला कोणी लावते की नाही. लय फरक झालो, लय बदललो बाबा, लय बदललो. पहिले नवरी मारा खाची मारणा वकरी, नवरी पाठी हा टेबल लहान पडला मध्ये. नवरी अशी काय, नवरी अशी. आता नवरी पा कशी राहते, आता नवरी पुढे 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 काय करी तिथे महाराज. पहिले लग्न लागलेले सारे पाहुणे स्वानुसार जात, पोरीचा वाक्षी घेऊन जाय, ते पाहुणे वाजत जात कुंगीनं आहे ना. मग पाहुणे असं बसत, जुने म्हातारे लोक पंक्तीत फिरत असे, तुझ्या डोळे वाचत, डोळे वाचत म्हणजे लागले पाणी आणत पोरे. आता डोळे वाचा डोळे फोडा, वेगवेगळा काम जाणार, वेगवेगळा काम जाणार. आता तर तदेव लग्न श्रीमंत देवन काळा सुरू. अरे गाजी उचलू दे ना, तो जेल बसला की दुसरा त्याच्या मागे उभा राहायचे. तो म्हणतो मला जीवता दे. बेकार काम झालं रे बाप्पा. आता ते जेवण निघलं कोणतं, ते जेवण ते कुत्र्याचं जेवण. त्यानंतर त्याने बफेलो एक जणांना टाकले, गाजर घेतले, तकडी म्हणजे ते बसतं खा. ते गाजर टाकली पोळीच्या लाईनीत लागलं. पोळी लोक गेलं, गाजर खालात झाली. पोळी घेतली, पोळी बसला खा. वरणाच्या लाईनीत लागलं, वर्णाला गेलो, कोणी खाला. काय काय महाराज लय बदललं महाराज. पहिले लग्नात रेडिओ भेटे, या जुने लोकांसाठी तो रेडिओ बिना का गीत माला. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काही को दुनिया. ते गाणे जुने होते, असे गाणे होते का, दिन 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 गाण्यामध्ये बहुत होता महाराज. रेडिओ गेला मंडपातला, मग मंडपात घड्याळ आली, घड्याळ गेली. मग मंडपात पांढरा टीव्ही आला, तो टीव्ही गेला. मग मंडपात सायकल आली, ती गेली. मग मंडपात टू व्हीलर गाडी आली, ती गेली. मग मंडपात 4 व्हीलर गाडी आली, ती गेली. आता म्हणतात काहीच नको देऊ. काय फोटो जोडून काढून राहिला, काही जीव नको रे बाबा, पोरगी रे रे. काय पोरी भेटींकडे हो तुम्हाला. हा
त्या पोरी ग्रॅज्युएशन झाल्या ना, कोणी पोरी डॉक्टर, कोणी पोरी वकील, कोणी पोरी मी अंगावर दिली पदवी पाहिजे याचे का LT SSC मॅटला पदवी काय म्हणे लटरची मॅट्रिक पास. लय काळ बदलला महाराज. हो आता तुम्ही उभा राह रे, उभा राह ना, उभा राह ना. काम आम्हाला पुरी आहे का? हा काम आम्हाला पुरी आहे का बजेट जमला पण माल्या काळात आहे ना महाराज 150 पोरी पाहिजे. मला म्हणे महाराज तुम्ही हिंदुकाराची एखादी पोरगी पाहणं एखादी पोरगी पाहणं मॅडम त्याला वय किती झाला आता म्हणे 48. म्हटलं राहू दे 2 वर्षासाठी आता काय करतो. आम्ही पोरगी पाहिले कडे मारते. पोरगी किती होती पोरगी बोलत ना काढे मॅटला पसंत आहे का म्हणे पसंत नाही काय करू म्हणजे भेटत नाही बोला काय करता. हो सगळं झालं आणि त्या पोरीची माय मंडपमध्ये त्या बैठकीमध्ये आई त्या पोरीच्या मायने तिकडे पाहिजे. ते पोरीच्या माय म्हणे हॉटेल वाल्याला पोरगी देईन पण याला देत नाही. मॅटला काऊन देत ना बाई काय द्या म्हणे महाराज सगळे पहिले मलाच पाहिले आता. लय बदलला महाराज लय बदलत चाललं. आधी झोपली का तू? आमच्या पावसाळी मशीन आली एक मशीन काय कशी आहे त्या मशीन मध्ये गुळ टाकायचा धारदार टाकायची तिकडून उंडा टाकायचा पूर्णाची पोळी बाई लाटायचा कामच नाही. गुळ टाकला धारदार टाकली उंडा टाकला की पूर्णाची पोळी बाई. पुढच्या वर्षी मशीन आता पाहुणा घरी आला मशीन टाकला जेवणाची बाई. अजून एक मशीन आला की अंग घ्यायची अंगावर दूध नाही तो लोक ते बाई सगळपासून नांदाला होते. पाणी टाकलं ना पाणी टाकलं अरे अंग घे ना तशी मशीनची नांदा. किती वाजले 12 आले का पाहुणे टाका पाहुणे मशीन पाहुण्याने मशीन टाकला अंग घरी लाईन गेली. किती वाजता लाईन 3 वाजता बरं घेत आता. आम्ही सांगतो मशीन आणा आता. तुम्ही जे जेवण केलं अशी मशीन आणा. तुम्ही जेवण केलं त्या मशीन मध्ये टाका आणि त्यातून रगत बाहेर काढून दाखवा. आहे मशीन अशी आहे आहे. औट हात का मानव टाळ्या वाजवा टाळ्या वा. आता मी बुडा झालो आता मला आवाज पहा. औट हात का मानवदे अल्लाने तुझे दिया भगवान ने जिंदगानी दी है बोलते खाओ. हाँ कोण म्हटलं रे काय मोठ्यामध्ये पाणी या पोरासाठी टाळ्या वाजवा टाळ्या. ही तुमची खरी प्रॉपर्टी आहे महाराज. तुमच्यावर किती कोटी आहे साहेब ते प्रॉपर्टी नाही. 90% पोरं व्यसनाधीन झाले. व्यसनाधीन
9चं लगन 2 वाजता लागून राहिलं. गोठणं येऊन राहिले पोरे बारीक बारीक त्याला तर कोणी म्हणतच नाही. 90% पोरं व्यसनाधीन झाले महाराज. आमच्या परेश बाबांनी हे पोरं इथे आणले. धन्यवाद पिता दया पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तीही लोकी जना. एक पोरग जर तुमच्या कुळासाठी जन्माला आलं महाराज 21 वेळेचं उद्धार हे पोरग तुमचं करते. तुकाराम महाराज गाण्यामध्ये फार मस्त सांगतात. दया जे कुणी नाही हे काही वैष्णव दयाचा बोळ भव नदी तापा. एक वैष्णव पाहिजे महाराज, एक वैष्णव. नाही तर काय फायदा. किती पोरं आहेत? 2 आहेत. काय करतात? एक जेला त्याने फरार आहे. महाराज सामान्य पोरं नाहीत महाराज. 90% पोरं व्यसनाधीन झाले. त्यांना म्हटलं बाबा बरोबर नाही पेना. ते म्हणतात महाराज आपलं टेन्शन आहे महाराज, आपली बहुत टेन्शन है महाराज, बहुत टेन्शन है. वो कैसा है? नहीं नहीं, वो तो टेंशन है महाराज. वो गम होने के वास्ते पीना पड़ता, गम होने के वास्ते पीना पड़ता. मुझे पीने का कोण म्हटलं रे? त्या दारू पेणार इथलं कठीण काम आहे. एसटी बसेल मारे शेती बसेल होतं ते होतं दारू पे. त्यांना त्याचा पारायला खाजून माळा पाय खाजून माळ पाय बसलो खाजो. मी एकदा मुकळ्यानं बसलो, दुसऱ्यांदा एवढ्या जोरानं पाय खाजवला. मला पाय जरा काढलं. मी म्हटलं भाऊ तुम्ही ना मला पाय खाजून राहिले ना. म्हणे मला पाय कुठे एवढा खोकला आला, एवढा खोकला आला. खोकलाच बसेल ना. मी खोकलून राहिलो, प्रगती झाला. आणि एखाद्याने ते पावटी आणली खिशात. पावटी फोडली म्हणे घे. म्हटलं काय म्हणजे काय? म्हणे गावरान आहे. गावरान म्हटलं गावरान म्हणजे ते गावरान दारू आहे म्हणे घ्याय. मी काऊन घेऊ? म्हणे तुम्ही घेतली की खोकला गेला. मी म्हटलं हे पावटी मी घेतली खोकला जाईल का? म्हणे काऊन जाणार नाही? मला 5 एकर वावर गेलं म्हणे तुमचा खोकला जाणार नाही. लेसानी सागाडी सोडून द्या जीवन जगाना. मेरा प्यारा भजन नाही ऐकलं लोकांना, नाही ऐकलं. आमच्या जगद्गुरु तुकोबांनी काय केलं? संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. संसार नाही सोडला.
एवढे बोलले संसार तापे टाकलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. मग काय करायचं महाराजांनी? गळ्यामध्ये विना घ्यायचा, भंडार डोंगरामध्ये जायचं, एकांतामध्ये भजन करायचं. की तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मेंद्र महाराज सेवक काय सांगा महाराज. असो ऐसा कोटी आठवची नाही देहित विली बहुदशा ब्रह्मानंदने लागली टाळी कोण देहाते सांभाळी. महाराज भजन करत होते पण महाराजांच्या जीवनात चिंता होती. चिंता कोणती चिंता होती? महाराजांच्या जीवनामध्ये सद्गुरूंची गुरुची भेट नव्हती, संत महात्म्याची भेट नव्हती. जशी पितांबर महाराजांना गजानन महाराजांचा ध्यास लागला तसं तुकाराम महाराजांना सद्गुरूंची भेटायची चिंता लागली. कशावर बोलता महाराज प्रमाण घ्या. कैमे उदार पावे महाराजांच्या चित्ताला समाधान नव्हतं. ऐशी चिंता करी सदा सर्व. चिंता लागली चिंता. ज्या गोष्टीची माणसाला चिंता लागली ना त्या माणसाला झोप लागत नाही. आणि चिंतेवेळेला मनुष्य झोपत नाही. रातभर याचे तीन राहिले त्याचे तीन राहिले पापडासारखं इकडे जाणं तिकडे जाणं तिकडे जाणं. एखादी माझं राहिली अरे बाबा चिंता आहे. पण चिंतेला माणूस स्वप्नात सुद्धा बडबड करतो. बरेचसे लोक आमच्या शेजी झोपेत असतात ते रात्री झोपीत म्हणतात हे अरे अरे निश्चित समजा यानं वखर गळ्यात टाकेला याला सकाळून 4 वाजता पराठा पडायला जावं लागते. सकाळच्या पराठ्याची झोपीत पडून राहिले. याच्यापेक्षा सोबत उदाहरण सांगतो तुम्हाला. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. आपले कीर्तन घेऊन पत्रिका घेऊन फिरलो आम्ही एक पोरगांनी. गावागावात एका गावात संध्याकाळी थांबलो. ते पोरग इकडून झोपलो मी तिकडून झोपलो. त्या पोऱ्याने 1 लाख मला मारली. मॅडला झोपे झोपी झाली. दुसरी लाख त्याने एवढी जोऱ्यानं मारली मी उठूनच बसलो. तुला काय म्हणलं ओ मार काय उठून राहिला काय झालं म्हणे मी गाडीला किक मारून राहिलो होतो. मी त्याने चक्कर तर मारून दिला तर याच्यापेक्षा सुपर उदाहरण सांगतो तुम्हाला. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. कीर्तन झाला त्याने माडी नेलं झोपत्यामध्ये वर माडीवर. माझ्या अगोदर कोणी कधी झोपेल होतं मला काय माहित नाही. माडी बाजून टाकली. रात्री 12च्या नंतर त्या माणसानं चालू केलं उतर खाली उतर खाली. या माणसाचा आपला काही संबंध नाही. आपण याच्या खिशाचे पैसे काढले नाही. जोर जोर बोलला उतर. मी घाबरलो खाली आलो. त्या बाईला उठवलं म्हटलं बाई उठा उठा उठा. ते बाई म्हणे काय झालं बाप्पा माझ्या काही पाणी गेली पाहिजे का म्हटलं पाणी नाही पाहिजे. वर कोण झोपेला आहे. ते बाई म्हणे महाराज माझे मालक आहेत माझे पती आहेत. काय चाललं महाराज म्हटलं ते म्हणलं बा उतर खाली. ते बाई म्हणे महाराजचा झोपा ते सवायचा म्हणे ते कंडक्टर आहेत म्हणे. आलीशी एसटी एखादी म्हणे लावला ते एसटी उतरणं. ओ दादा 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 जो कंडक्टर दिवसभर एसटी चालवते राजा त्याच्या स्वप्नात जर एसटी येते हे आमचं पोरग झोपीत पकात वाजवत नसेल काय. पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग
कारण म्हणजे एक महत्व तुम्हाला सांगतो, येऊन घ्या. पडले वड नाही ध्यास पडा, पडले वड नाही ध्यास पडा, पडले वड नाही ध्यास पडा. आता या पोराजवळ पप्पा तरी नसली, पप्पा तरी नसली, असं उभा असं तरी असं करीना. एका कधी शरीर वळण पडेल, तो पंक्ती तरी बसा दिला की त्याचे शरीर वळण पडेल. तो कुठे जरी गेला तो ते वाजवत राहील काय ना काय झालं यायचं. आता आमचे भीमसेन महाराज आहे, तुम्हाला विचार भीमसेन महाराज कोण्या खोलीत आहे, त्याच्या खोलीतून आवाज येऊन बाहेरून समजून घ्या आमचे बाबा या खोलीत आहे, या खोलीत गाणारवाले आहे. आमचंही तसंच आहे, कंटिन्यू कीर्तन आहे, तो कंटिन्यू महाराज 135व कीर्तन आहे आमचं. एक दिवस गॅप भेटला, एक दिवस गॅप भेटला, कॅन्सर तरी काही घटना घडली, मी घरीच राहिलो, झोपच लागेल. 11 वाजले तरी झोप ना लागली. बाईक जाऊ घरात येऊ, बाईक जाऊ घरात. म्हटलं काय झालं गड्या, शेवटी पोराले उठवलं, म्हटलं एक काम कर, एक नारळ घे, एक डोपटं काढायला मागितलं, 5 खिशातली 100ची नोट काढ, मा डोक्याला बुक्का लाव, मा हाती दे. त्यांना मा डोक्याला बुक्का लावला, नारळ डोपटं 100ची हातात दिली. जी आरती नाही 100ची नोट खिशात ठेवली, ती आरती मला झोप लागली. पळले वळ नाही माझंही असंच झालं. मला ज्या गोष्टीचा ध्यास लागला होता, तुकाराम महाराज, मी झोपलो, मला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं, मी गंगेच्या स्नानाला चाललो, सापडले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तिके तो दान ठेवला कर. रस्त्यामध्ये मला बाबाजी चैतन्य यांची भेट झाली. त्यांनी माझ्या मस्तकावर ठेवून काय केलं, काय केलं, काय केलं, राम कृष्ण गुरुवार केला अंगीकार पुढे भोजना मागती उपपावशरा पुढे वडीला विसर म्हणजे माळदरे स्वप्न पडलं तुमच्या लक्षात. एका माणसाला संताप झालं, स्वप्नामध्ये संत महात्म्याची भेट झाली. स्वप्नामध्ये ज्याचा ध्यास लागला होता ते महाराजांना प्राप्त झालं. महाराजांपर्यंत करून भरून आलं आणि महाराजांच्या मुखामधून बाहेर पडलं अभंगाचं पहिलं
आता तुमचा पॉईंट कामा पाहिजे. तुम्हाला मी 2 मिनिटाच्या अगोदर बोललो की महाराजींना चिंता होती. बोललो ना. आता मला माझ्या जीवनाची चिंता गेली. अवघी चिंता. बरं चिंता तर गेली माझं भाग्य उजळलं. हो चिंता तर गेलीच माझी भाग्य उजळले भाग्य. आता दादा इकडे दादा मी तुमचा जास्त टाइम घेणार नाही. माझे 2 बॉल जायला नाही आणि तुमचा जास्त टाइम घेणार नाही. ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये पितांबर महाराजांच्या भेटीचा योग इकडे पहा त्या दिवशी तुमचं घर भाग्य होतं. भाग्याचा उदय कसं होईल काय सांगा मला नाही येईल नाही. शाळेतल्या मास्तर लोक त्रास केले यापुढे बेकार कामाच्या टाकून त्यांच्यामुळे गेलो टिकायला काय कराय कठीण परीक्षा आहे. या डाल पर सोने चिड़िया करती है बसेरा. मी काही करते अरे काही बाबा तू रामाचं फळ कोणतं आहे? राम फळ बरोबर आहे. सीतेचं फळ कोणतं आहे? सीता फळ. रामाचा भाऊ कोण? त्याचा भाऊ अरे रामाचा भाऊ लक्ष्मणी अजून कोणता होता? भरत. हा भरताचं भाई कोणतं? काही पोट म्हणजे वांग. भरताचं वांग लय कठीण परिस्थिती आहे महाराज. हो शाळेत गुरुजी शिकून राहिले पोराच्या टेपला जोड आहे. त्याचा होता टिफिन बाई गुरुजी म्हणत काय आणलं म्हणे पाग. तो म्हणे त्या तुझी पुरणाची पोळी गुरुजी म्हणून खाऊ म्हणे का म्या जर पुरणाची पोळी खाल्ली तर तो आईला काय सांगशील म्हणे आईला सांगते म्हणजे 2 पायाच्या कुत्र्यानं खाल्ली म्हणून. त्या डोंगावले कीर्तनाला गेलो मी बसलो. पोरगोई पळतच आला मला माघारी झाला. म्हटलं मी येत नाही. काऊन येत ना म्हणे येत काऊन ना बोरटच काम नाही उचलतो म्हणे म्हटलं उचलू नको. आता गेलो मी सांगा काय घेता म्हटलं काही नाही. काले आणलं तुम्हाला काऊन नाही घेतं? काले आणलं बोरटच काम आहे. झालं महाराज मला दिशा तांब्या पडेल तांब्या. म्हटलं तांब्यात काय म्हणे ताक काय ताक म्हटलं ते ताक मी पेलो. म्हटलं अरे तर कल्ला करीन आता म्हणजे कल्ला करायचं कामच नाही म्हणे महाराज. नाही तर तेच रात्री मामूजी पहिला होता म्हटलं मामूजी मध्ये ताक दगड म्हणजे त्याला तो गळवा घेतला आणि फेकला. तो गळवा फुकला. ते बरोबर म्हणते ओ मा आपला संडासचा गळवा महाराजला फोडला. हा दोष या पोरायचा आहे. हा दोष एक पोरगा आंब्याच्या मळ्यात शिरलं. आंबे चोरून राहिलो. तो मळ्याचा मला कला काय थांब का बाबाला सांगतो का बाबाला सांगतो तो म्हणे माझा बाबा घरी नाही म्हणे कुठे म्हणे ते तिकडच्या आंब्यावर.
महाराज संस्काराची फार आवश्यकता आहे आज. हे पोरं पुढे काय करतील? विठाला विठाला